सरांनी आणि नियाज सरांनी जी माहिती दिली ना त्याची थोडी वेगळा प्रश्न आहे हा. आता तुम्ही तुमच्या बागा कशा तयार करायच्या, त्याचं संगोपन कसं करायचं याच्या संदर्भातले प्रश्न होते. माझा जो प्रश्न आहे तो खतं कशी तयार करायची. जीवामृत सगळेजण वापरतात, हात वर करा कोण कोण वापरतं जीवामृत फळबागांमध्ये, बाकीचे त्यात वापरतात. मला वाटतं ते महत्त्वाचा विषय आहे की तुमचं जीवामृत तुम्ही कसं तयार करायचं. हे माझ्या बागेत स्वतः मी तयार केलं. माझ्या बागेमध्ये सॉईल, पानदेट, फुलं, पाणी या चारही घटकांचं मी तपासणी केली आहे. नाही म्हटलं तरी एक 4-5 महिन्याला मी 2-3 टेस्टिंग करतो. सॉईलच्या नाही करत, सॉईलची वर्षातून एकदाच करतो, पण पानदेट आणि फुलांची टेस्टिंग ही मी दर 4 महिन्याला करतो. कारण की काय आहे की आपण जो पानांवरती जे डाग बघतोय किंवा त्याच्यावरती जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आलेला आहे तो 2 आठवड्याच्या अगोदर तुम्हाला त्या झाडानं कळवलं होतं पण तुम्हाला दिसलं नाही. हे जे काही प्रश्न आहेत ते असे प्रश्न आहेत की त्याची उत्तर आपल्याला कुठेच मिळणार. म्हणजे जीवामृत, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम आणि बाकी कुठलं एखादा घटक जर तुमच्या मातीमध्ये, पानांमध्ये, फुलांमध्ये दिसत असेल तर त्याच्यासाठी तुमचं जीवामृत हे तशा पद्धतीने तयार झालं पाहिजे. आता आपण जीवामृत कसं करतो, त्याच्यामध्ये तुमचं गोमूत्र आहे, शेणाची स्लरी आहे, बेसन आहे, गुळ आहे आणि ताक आहे. ह्याच्या पलीकडे काय करतो आपण, पाणी, माती, अजून काय, कशाचा आणि कशासाठी. पाला वापरता पण कशाचा वापरता आणि कशासाठी वापरता, कसला. बरं, आता मी प्रश्न विचारलाय ते खाली घेतं का जरा. या खाली अजून घ्या. आता बघा आलं याच्यामध्ये, हे बेसिक आलंय जे तुमचं आहे ते बरोबर. देशी गाय आले, त्याचं गोमूत्र आले, गुळ आलाय, परत तुमचं डाळीचं पीठ आले, शेतीची माती आली, पाणी आले. हा तुमचा बेसिक आहे जो तुम्ही आता वापरताय. पण ह्याने काय जास्त फरक नाही होणार. काय एकेकाने फक्त हे तुमचं मायक्रोब्सला ते तयार करण्यासाठी, मातीमध्ये जीवाणू आहेत त्याला तयार करण्यासाठी ते करतंय. आता वरती जावं थोडं परत, ते 200 लिटरच्या ड्रमसाठी आहे हा. त्यामुळे तुम्हाला ते गुणिले करायचं. जर तुमचं 4000 झालं असेल तुम्हाला 20,000 लिटर जीवामृत द्यायला लागेल कमीत कमी. खाली घ्या. आता बघा त्यांनी काय सांगितलं, झिंक आणि रॉक फॉस्फेट टाका त्याच्यामध्ये. सॉफ्ट रॉक फॉस्फेट आहे तो 2 ते 4 किलो पाहिजे, हे 200 लिटरसाठी आहे. परत पोटॅशियम कमी आलं तर लाकडाची राख टाका त्याच्यामध्ये. 200 लिटरमध्ये 2 ते 5 किलो राख टाका तुम्ही. फक्त स्वच्छ लाकूड बघायचं, खराब झालेल्या लाकडांचं किंवा टाकून दिलेल्या लाकडांचं भिजलेली राख नसायला पाहिजे, ती सुकलेली असली पाहिजे. खाली घ्या. पर्याय तो बघा, तो ऑरेंज मध्ये जे लिहिले ना हा वाला, केळी खोड रस कुजलेला केळी औषध, हे मी स्वतः केलं आणि मी गेल्या आठवड्यात केलं. मी ॲग्रोनॉमीशी पण मदत घेतली, स्वतः पण मी काही त्याच्यातली माहिती घेतली. मला एक लक्षात आलं की मला केळी शोधायलाच वेळ लागला, कारण आमची स्वतःची केळी नाही आहे. पण जर तुमची स्वतःची केळी असतील तर उत्तम पर्याय आहे तो. केळीची खोड असतील, त्याचं पानं असतील, त्याची फांदे असतील, त्याचा तुम्ही मुरघासच्या मशीनमध्ये चुरा करायचा. मोठे शेतकरी असतील 5-10 एकरवाले, आणि त्याचा चोथा तयार होईल. तो वाळून द्यायचा नाही चोथा, तो तसाच तुम्ही तुमच्या जीवामृतमध्ये टाकायचा. मी पण टाकला, पण माझं काय झालं की ते फिरवणं कमी झालं. त्याच्यामध्ये मी ताक कमी टाकलं, त्याच्यामध्ये मी गुळ कमी ॲड केला. त्याच्यामुळे इतकं कडू आणि गटारी दोन्हीचा वास आला त्याच्यामध्ये. म्हणजे आमचे कामगार तयारच होते त्याला हातच लावायला. इतका घाण वास येत होता की माझ्या आयुष्यात एवढा घाण वास कधी नव्हता बघा. आणि आम्ही ते सकाळचं द्यायचं, जे काही जीवामृत तुम्हाला द्यायचं ते सकाळचं द्यायचं. ते पण तुम्हाला सांगेल 10 नंतर देऊ नका, 9 नंतर देऊ नका, हे तुम्हाला स्ट्रिक्टली सांगेल ते. आणि मी त्याचं पालन नाही केलं. मी दुपारीच त्याची सुरुवात केली 10-11च्या दरम्यान, आणि ते सुरू केल्यानंतर त्याचा वास एवढा आला की ते वापरलं 1000 झाडांसाठी 4000 मधलं. आणि असं मला असं वाटलं की माझी 1000 झाडं गेली का, कारण एवढा घाण वास येत असेल तर ते माणसाला सहन होत नसेल तर त्या 1 वर्षाच्या झाडाला काय सहन होणार आहे. म्हणून मी ते संध्याकाळचं जाऊन दिलं आणि कमीत कमी 60 प्रश्न मी त्याला विचारले परत. तर त्याने मला आत्ता जाऊन सांगितलं आत्ताच्या आत्ता जावा. बघा जेमिनीने मला काय सांगितलं, मी ChatGPT वापरतो, मी जेमिनी वापरतो, तर जेमिनीने मला सांगितलं की तुम्ही आताच्या आता तुमच्या बागेत जावा, सगळा चोथा का बाहेर काढा आणि कमीत कमी 6 तासाचा पाणी द्या.
म्हणजे याने मला कसं फसवलं याचं उदाहरण आहे. आणि मी पहाटे 6 वाजता माझ्या बागेत पोहोचलो दुसऱ्या दिवशी आणि संध्याकाळपर्यंत दिलेलं. मी सगळा त्याचा चोथा बाहेर काढला आणि बघितलं काय आलं. पण एक चांगलं काय झालं त्याच्यामध्ये, मी ज्यावेळेस एखादा एवढा इंच जरी दगड जरी काढला तर मला गांडूळ दिसायला लागली. समजायचं की तुमचा वापर चांगला झालेला आहे. आणि ते वापरल्यानंतर मला त्याची जी उत्तर आली ती अशी होती. आता मॅग्नेसचं मी काही जास्त नव्हतं टाकलं, फक्त पोटॅशियमसाठी केळीची फांद्या आणि त्याचा रस मी त्यात टाकलेला. तुम्ही वाळवूनही टाकू शकता, असं काही नाही. आणि केमिकल्स पण काही वापरू शकता, बायो फर्टिलायझर वापरू शकता. हे तुम्ही सतत केलं पाहिजे. तुमचा एक SOP तयार झाला पाहिजे, एक तुमचं जीवामृत तयार झालं पाहिजे की तुम्हाला वर्षाची जर तुम्ही सॉइल टेस्टिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की सॉइलमध्ये काय कमी. तेच पुन्हा पुन्हा तुम्ही तुमच्या जीवामृतमध्ये ऍड करा. पण याला खाली 2-3 वेळा प्रश्न विचारा. तर काही जागी तो प्रश्न चिन्ह करतोय. जरा वरती घ्या बरं, अजून थोडं वरती घ्या, अजून थोडं वरती घ्या, घ्या अजून वरती. पहिल्या पॅराग्राफला जावा. तर काही जागी तो प्रश्न उपस्थित करतोय, असं आहे का, तर त्याला उत्तर द्या तुम्ही. मग लगेच दुसरा प्रश्न नका विचारू. त्याला जे उत्तर पाहिजे तुमचं की तुमचं pH किती आहे, तर तिथे लिहा माझा pH 8 आहे. ऑर्गॅनिक कार्बन किती आहे तुमचं, तर लिहा 8.5 आहे. ते विचार तुमच्या झाडाची कॅनॉपी 3.5 फुटापर्यंत आहे का बाग धरण्यासाठी, तर ती लिहा माझी कॅनॉपी 3.5 फुटापर्यंत नाही तरी मी बाग धरतोय. त्याला जी उत्तर हवे ती पहिला द्यायची आणि मग तुमचे प्रश्न आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही ऍड करा. आता शेवटी मला 3 गोष्टी सांगा आलो तर ह्याला तुम्ही सांगा तुमचा pH किती आहे, डाळिंबाचे बागेचे वय किती आहे, तुम्ही ड्रिपने आवडणी करणार आहात का, हे सगळं सांगा. आणि किती वाजता तुमचं प्लॅनिंग आहे तेही तुम्ही त्याला द्या. मग तुम्हाला तो पूर्णपणे सविस्तर उत्तर देईल. आणि शेवटी जर गेलं टीप आहे बा खालचं खाली घ्या थोडं. इथे पण काही जागी तुम्हाला प्रश्न विचारेल, तो त्याला काउंटर प्रश्न विचारणं गरज आहे. एका प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर 10 ते 12 वेळा त्याला तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. मग तुमचं एक उत्तर तुम्हाला नीट देईल. तर मला ह्याचा खूप चांगला फायदा झाला. म्हणजे मला शेतीतलं जास्त काही माहीत नव्हतं, पण यामुळे मला ते समजायला लागलं. म्हणजे मी ॲग्रोनॉमीचं माझ्या काउंटर करू शकतो. लक्षात आलं तुमच्या की ॲग्रोनॉमीचं तुम्हाला काय सांगायचं असेल मानदेशीचा, तर तुम्ही त्याला काउंटर करायला शिका पहिला आणि तत्वानं शिका. उगाच मी ह्या बागेत काहीतरी पाहिलंय, मी असंच करणार आहे, मी बोवाबाजीच करणार आहे, मला उगाच काहीतरी एकदम 4 घटक एकत्र करून काहीतरी स्वतःची खतं तयार करते, तर ह्याला ते प्रश्न विचारा की मी हे घटक तयार केले, असं असं मला दिसतंय, हे मी पदार्थ वापरलेत, हे घटक वापरले, याचं उत्तर हे आले, तुम्हाला काय वाटतं. हा आपला सल्लागार आहे असं समजा. तो तुम्हाला कधी काउंटर नाही करणार, पण आपण त्याला तुम्हाला काउंटर केलं पाहिजे. तर हे उत्तर तर मला याचा खरंच चांगला फायदा झाला माझ्या बागेसाठी.